नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संभा. मी पार्ट टाइम झोमॅटो करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 7 वाजत आलेले आहेत, तर मी झोमॅटो करण्यासाठी आलेलो आहे. आमच्यात प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतात. तर माझं एक स्वप्न आहे की पूर्ण जग फिरून ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायचं. तर आता काय एवढा जॉब करून आपल्याला किती पैसे उरतात, शेवटी काय चहा पिण्याचं. तर सगळ्यात ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे पैसे. तर आता ट्रॅव्हल ब्लॉगिंग करण्यासाठी झोमॅटोतनं मला पैसे एकत्र करायचे आणि नवीन नवीन जागेवरती फिरून तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉगिंग दाखवेल. तर प्लीज सपोर्ट करा. आज पाहूया आज किती ऑर्डर मागतोय आणि आज काही नवीन एक्सपिरियन्स घेऊन जातो ते तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी कळेल. आणि हो, सगळ्या मिडल क्लास मुलांचं, तरुण पोरांचं एक स्वप्न ते म्हणजे काय, केदारनाथला बाईक राईड करायचं. हे पण स्वप्न मला पूर्ण पहिली ऑर्डर मला चायनीज स्क्वेअरची 47 रुपयाची भेटली होती. मग ती ॲक्सेप्ट करून मी ऑर्डर पिक करायला गेलो. चायनीजच्या तिथे जाऊन मग मी आता ती ऑर्डर पिक केली. मग ती ऑर्डर घेऊन आता मी कस्टमरकडे निघालो आहे. तर ती 47 रुपयाची ऑर्डर होती, तर ती घेऊन आता मी कस्टमरकडे चाललो आहे. मग काय दिली कस्टमरला नेऊन. त्यानंतर दुसरी ऑर्डर मला शिवसागर प्युअर व्हेजची पडली होती. मग लोकेशनला गेलो. लोकेशनला गेल्यावरती पहिले ऑर्डर पिक केली. हॉटेल खूपच भारी होतं. त्यानंतर मग गेलो कस्टमरकडे, देऊन टाकली कस्टमरला. मग पडली बाबा KFCची 49 रुपयाची ऑर्डर. मग गेलो KFCकडे. मग लोकेशनला गेलो, ऑर्डर पिक केली. मग कस्टमरच्या लोकेशनला कस्टमरला दिली. KFCवाला बाबा चांगला होता, त्याने 61 रुपये माझ्या अकाउंटला पाठवले. मग वेदांत प्युअर व्हेजची ऑर्डर पडली, तिथे गेलो. मग ऑर्डर पिक केली. मग दिली कस्टमरला नेऊन. वेदांनी मला 53 रुपये दिले. मग माझा टाईम संपला, मी चाललो घरी. तुम्ही ऐका गाणं. नमस्कार मित्रांनो, कालचा दिवस तर संपला. मी 2 दिवसाचा ब्लॉग करायचं ठरवलंय आणि आता माझी हिंमत पण वाढली. तुम्ही पाहू शकता, मी एवढ्या हायवे रोडला, सिंहगड रोडला शूट करतोय. माझंच मला आश्चर्य वाटतंय, कारण की तुम्ही ब्लॉग पाहताय. तुम्ही अशीच ब्लॉग पाहत राहा, लाईक करा. 2 दिवसाचा मी ब्लॉग बनवतोय. आज महाब्लॉग आहे, खूप स्पेशल ब्लॉग असतात. 2 दिवसाचे मिळून किती पैसे कमवतोय हे तुम्हाला सर्वच मी ब्लॉगच्या दाखवलं. आज तुम्ही पाहू शकता, तुम्ही रोडच्या साईडला उभा राहून मी ब्लॉग बनवतोय. येणारे जाणारे माझ्याकडे पाहतात, पण पटपटच वाढलाय आता. कारण की तुम्ही सपोर्ट करायला लागलात, कमेंट करा, लाईक पण करत राहा. तुम्ही जास्त कमेंट केल्या तर अजून माझा कॉन्फिडन्स वाढेल. आता रोडच्या कडेला पहिलं मोबाईल काढायचे वाटाय. आज मी रोडच्या कडेला उभा राहून ब्लॉग बनवतोय. येणारे जाणारे सगळे माझ्याकडे पाहते. तर स्पेशल ब्लॉग असेल. 2 दिवसाचा मिळून मी एक ब्लॉग बनवतोय. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. 2 दिवसाचे मिळून मी किती पैसे कमवले हे तुम्हाला ब्लॉगची ड्युटी दाखवतो. चला आता जाऊया, पहिली ऑर्डर कुठली भेटते हे तुम्हाला मी दाखवतो. झोमॅटोवाल्याकडनं अपॉइंटमेंट बुक करतो. 7 ते 8ची एक अपॉइंटमेंट बुक केली. आता 7 ते 8ची अपॉइंटमेंट बुक केली आहे. त्याच्यानंतर मग पुढं मी 8 ते 10ची पण अपॉइंटमेंट बुक करतो झोमॅटोवाल्याकडनं. ऑर्डर आली नाही तर असं थांबावं पण लागतो. पहिलीच ऑर्डर मला चितळे बंधूची 25 रुपयाची भेटली. त्यानंतर मग मी लोकेशनला गेलो. लोकेशनला जाऊन ऑर्डर पिक केली आणि आता मी कस्टमरला ऑर्डर द्यायला चाललेलो आहे. कसा दिसतोय सांगा. मी 2nd फ्लोअरला मला ऑर्डर होती. चांगला दिसतोय ना, चष्मा वगैरे भारी आहे ना. मग त्यानंतर मग मी ते ऑर्डर कस्टमरला देऊन टाकली. ऑर्डर ती होताना एवढी गर्दी पाहून मला वाटलं काय भांडणं आलेत काय. म्हणलं आता फुकटचं कंटेंट भेटन आपल्याला. तिथं थांबलोय तर पाहून मला मग समजलं शंकर बाबा वडापावसाठी लोक लाईनीत उभा राहून वडापाव घेत होते. माझ्याकडे एवढा टाईम नव्हता. जाऊ द्या, चला म्हणलं आपल्याला ऑर्डर पिक करायची. मग बर्ड व्हॅलीला गेलो. मग तिथनं ऑर्डर पिक केली. मग दिली कस्टमरला नेऊन. बर्ड व्हॅलीने मला 46 रुपये दिले. ते माझ्या लगेच अकाउंटला आले. पण मी रिस्क नाही घेत, मी लगेच अकाउंटला जाऊन चेक केले. मग मला गणेशची ऑर्डर पडली होती, गणेश भेळची. मग तिथनं पिक केली. या सोसायटीमध्ये मला ती ऑर्डर नेऊन द्यायची होती. सोसायटी भारी होती. ही 11व्या फ्लोअरला होती. इथं पण सांगा मी कसा दिसतोय. छान दिसतोय ना, चष्मा विष्मा, व्हाईट शर्ट. मग मी 11व्या फ्लोअरला गेलो. मग काय वरती गेलो. मग कस्टमरला बेल वाजून बाहेर बोलवलं आणि कस्टमरला मग गणेशची भेळ नेऊन दिली. मग गणेशने माझ्या अकाउंटला 61.53 रुपये पाठवले. त्याच्यानंतर मला लगेच मॅकडॉनल्ड्स बाबाची ऑर्डर पडली होती. तिथं गेलो. मग तिथनं ऑर्डर पिक करायला आता लय टाईम लावला त्याने, मॅकडॉनल्ड्सवाल्याने. बराच वेळ थांबलो. मग मॅकडॉनल्ड्स बाबा मला म्हटलं आता जातो ऑर्डर घेऊन. पुढं आलं तर पाहतोय सगळं ट्रॅफिकच, सगळे लोक गोळा झाले होते. नेमकं म्हटलं काय आलंय पाहावा. म्हटलं भांडणं बिंडणं आले काय कानू. परत थांबलो. तिथं जाऊन मग विचारलं 2-3 जणांना काय आलंय. मग नंतर समजलं की भांडणं वगैरे काय नव्हतं, ॲक्सिडेंट झाला होता.
जाऊ द्या म्हटलं चला. मग बाबाची ऑर्डर नेऊन दिली. बाबाने माझ्या अकाउंटला 77 रुपये पाठवले. त्याच्यानंतर मला लगेच झायरेश्वर क्लाउड किचनची ऑर्डर पडली होती. तर तिथं कसं होतं, पिशवीने मला त्याने खालीवर ऑर्डर देत होते, पण त्यांच्याकडनं ऑर्डर देऊन कस्टमरला दिली. त्यानंतर काय, मला 52 रुपयाची मानकर डोस्याची ऑर्डर पडली होती. मग लोकेशनला गेलो. मग लोकेशनला गेल्याच्या नंतर ऑर्डर पिक केली. आता हे लोकेशन कुठं आहे तुम्ही नक्की सांगा. हे मावळे पाहून मनात असा एक भास झाला की शिवराय आणि शिवरायांचे मावळे आजही कसे कणखरपणे उभा आहेत. मानकडच्या डोसाची ऑर्डर मला शिवण्याची होती. शिवण्याच्या या आता ब्रिजवरून मी चाललो आहे. मग काय तिथं गेलो. तिथं गेल्यावर सिक्युरिटी गार्डने मला थांबवलं. सिक्युरिटी गार्ड म्हणला तू कुठला आहे, काय आहे, तो 7-12 दाखव म्हणला. त्याला 7-12 दाखवला, 8 दाखवलं आणि मग त्या सोसायटीत मला त्यांनी घुसून दिलं. मग त्या सोसायटीत गेलो. मग त्या सोसायटीत मला 8व्या फ्लोअरला ऑर्डर द्यायची होती. 8व्या फ्लोअरला गेलो. कस्टमरला झोपेतून उठवलं बेल वाजून. मग ती झोपेतून उठून ऑर्डर घेतली. त्यानंतर आईस्क्रीमची ऑर्डर पडली आणि मी चाललो होतो तर कुत्रे आडे आले सगळे. तर कुत्र्यांना म्हणलं बोल लोकल आहे. मग ते भोकायचे शांत बसले. जीव मुठीत घेऊन कसा बसा तिथून निसटलो. ऑर्डर पिक केली. मग परत 11-11:30 वाजता कस्टमरच्या घरी गेलो. मॅडमला बेल वाजून झोपेतून उठवलं, त्यांना ऑर्डर दिली. शेवटची ऑर्डर होती. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, पहिला ब्लॉग 2 दिवसाचा ब्लॉग बनवला होता मी. तर ह्या 2 दिवसाच्या ब्लॉगमध्ये मी 2 दिवसात जवळजवळ मी 1100 ते 1200 रुपये कमवले. त्या 2 दिवसात खूप एक्सपिरियन्स आले. खूप जागेवरती गेलो. मी एकदा काल 10:30-11 वाजता मी एका जागेवरती ऑर्डर घ्यायला गेलो होतो. तर तिथे सगळे कुत्रे माझ्या मागे लागले होते आणि ते मला मॅपनी चुकीच्या लोकेशनला नेलं होतं. तर मी त्यांना म्हणलं लोकल. तेव्हा मी तिथनं मग आलो. तर व्हिडिओ कसे वाटतंय ते नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना सबस्क्राईब करा.